मी जेव्हा प्रेग्नेंट होती तेव्हा तुला काय बाळ हवं होतं? मुलगा हवा होता की मुलगी हवी होती? काय होतं तेव्हा मुलगा तर होता ऑलरेडी, मुलगी हवी होती. मग तू खुश आहे की नाही? आहे ना, खरं बोल. खरंच खुश आहे, हॅपी आहे, आनंदात आहे. हे बघा आम्ही उड्या मारतो, हे बघा आम्ही उड्या मारू राहिले. आणि हा माझा मोठा मुलगा आहे. लड्डू लड्डू. डोळे बघ कसं करतोय. तू खुश आहेस की नाही प्रयान? तुला दीदी झाली. खुश आहे? खरं बोल. उडा उडा नका मारू, इकडे या. हा सांगा आता, तुम्ही खुश आहे का तिघजण? म्हणजे जन्म मी दिलाय आणि ह्यांना दोन्ही पोरांना बापच लागतो. म्हणजे किती छान आहेत दोघ जण. मी नकोय तुम्हाला? आणि दीदीला? बाबाला पाहिजे का मम्मी? पाहिजे ना. ती दीदी बघ कशी बघते. आपण आता लवकर फिरायला जाऊ बाहेर, का कंटाळा आला घरात. आता दीदी पण मस्त ऍक्टिव्ह झाली आपली, खेळते एकटी, मस्त छान खेळते आता ती. आता लवकरच आम्ही माईक घेणार आहे गाईज, आणि ट्रिपॉइड पण घेणार आहे. म्हणजे तुम्हाला आमचे चांगले व्हिडिओ बघायला भेटतील अजून ह्याच्यापेक्षा छान. गाईज तुम्हाला माहिती आहे, ही जेव्हा पोटात होती ना तेव्हा मला स्वतःला खूप प्रश्न पडायचे की बाबा परत मुलगाच झाला तर दोन मुलं काय करायचे. मला मुलगी हवी होती म्हणून मी सप्तशृंगी देवीला पण नवस केला. आमची जी वागेश्वरी आहे पहिले तिला नवस केला की बाबा मला परत मुलगा नको, मला मुलगी होऊ दे, तुझ्यासारखी तुझ्या कृपेने मुलगी होऊ दे एकदम शक्तिशाली. आणि माझा नवस पूर्ण झाला. मी स्वामींना सुद्धा अक्कलकोटला जाऊन बोलली होती, त्र्यंबकेश्वरला पण मी गेली होती, पण तिथे काय नवस नव्हता केला. स्वामींना आणि सप्तशृंगीला बोललेली. तर त्यांच्या कृपेने, माझ्या देवाच्या कृपेने मला पोरगी झाली. आणि लवकरच आम्ही तो नवस पूर्ण करणार आहे. तर तुम्हाला तोही ब्लॉग दाखवेन मी जेव्हा जाऊ तेव्हा आम्ही. तर गाईज एक गंमत अशी झालेली, एक दिवस काय झालेलं, मी माझी फर्स्ट सोनोग्राफी केली तर त्याच्यामध्ये ठोके आलेले 171 डायरेक्ट. तर मी बोलली जास्त ठोके म्हणजे मुलाचे असतात, कारण प्रयाणच्या टायमाला प्रत्येक सगळ्या 4च्या सोनोग्राफीमध्ये जास्तच ठोके होते. मला वाटलं यार परत मुलगाचे वाटतं, पण तसं काही नसतं, सोनोग्राफी वगैरे मध्ये काही नसतं. पण जेव्हा मी 5व्या महिन्याची सोनोग्राफी केली तेव्हा डॉक्टर मला सोनोग्राफी करता करता चुकून त्याच्या तोंडातला शब्द निघाला की हे तिचे स्पायनल कॉर्ड्स. तर मी त्याकडे बघत असले तिचे, पण तो पण असा हडबडला एकदम की बाबा त्याने विषय चेंज केला, लगेच दुसरं दाखवायला लागला, माऊस हलवलं, चेंज केलं त्याने. तर मी म्हटलं बघूया आता. डॉक्टर बोलतात ते खरं निघतंय की आपले रिपोर्ट्स खरे निघतात, पण डॉक्टरचा शब्द खरा निघाला. म्हणजे डॉक्टर चुकून बोलला होता हे तिचे स्पायनल कॉर्ड, आणि आपल्या समोर रिझल्ट आहेच त्याचा. तर गाईज सोनोग्राफीवर तर बिलकुल विश्वास ठेवायचा नाही. ज्या माझ्यासारख्याच ज्या गरोदर आई असतील तर त्या आपल्या सोनोग्राफी बघून अंदाज लावत असतात. प्रत्येक आई लावतेच अंदाज की काय होईल काय नाही, की बाबा बाळाचा प्लॅसेंटा कुठे आहे, अँटेरियर आहे का पोस्टेरियर आहे, बेबीचं वेट किती आहे, असं सगळ्यावर असतं सगळं की काय होणार, मुलगा होणार की मुलगी होणार. आणि माझंही तसंच झालेलं, मी पण खूप अंदाज लावला, पण शेवटी डॉक्टरचं खरं ठरलं. दुपारचे वाजले 4, 4:45 झाले. आराम चालू आहे आमचा. जायचे प्रेमचे केस कापायला पण खूप कंटाळा आला. रात्री जागरण झालं
आता झोप येते, पण आता पण डुगू जागी. मी लढणार पण त्याचे काकाला नाही लढणार. हा ओके, गुड बॉय. हा. चलो, फ्रेंडचे हेअर कट करायला चालले मी. इथेच आहे जवळ, त्या समोरच्या गेट मधून आत जायचंय. अच्छा, भेटूया सलून मध्ये. माझा फ्रेंड खूप छान सायकल चालवतो बघा. सलून बघा किती मस्त आहे. प्रयान, रडायचं ना. कापू देशील ना केस? ओके. कसं बसलाय बघ. खूप गरम होतं म्हणून त्याचे आता बारीकच करून टाकायचे केस. हा, वाढतात पण लगेच त्याचे. हा, वाढून जातात लगेच, काय नाही. किती घाम येतो प्रयान. जशी गरमी वाढेल ना हा, चिडचिड करतो. मग तेच ना. मी माहिती आहे हो, लय गरम होतं आणि कंटिन्यू सायकल खेळतो. डॅशिंग लाईन करते, लाईन. तुला आवडते ना लाईन? म्हणून. नवीन डिझाईन आहे. हालायचं नाही प्रयान. झाल्यावर बघ किती छान दिसेल. हो हो, मस्त. आवडलं का तुला? तुला आवडलं? आता गरम नाही होणार. तर गाईज, अशाच आमच्याशी, माझ्याशी, ह्यांच्याशी आणि आमच्या संदर्भात तुम्हाला गप्पा ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि आमचं रुटीन तुम्हाला कसं वाटतंय हे नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही. ठीक आहे, बाय बाय, गुड नाईट. भेटू उद्या पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. बाय.